माकल्यांचा खिमा पाव बनवलाय आणि खूप टेम्पटिंग दिसते. सो बघायची आहे ना रेसिपी तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हे मस्त रवा फ्राय केलेले स्टफ आहेत, हे मसाला फ्राय केलेले आहेत आणि हे आहेत रिंग फ्राय. मस्तपैकी स्टार्टर साठी करेक्ट आहे सगळं मेनू. सो बघूया कसं बनवलंय अनघानी हे सगळं. तर ते बनवण्यासाठी घेतलं ताज्या ताज्या माकल्या. मस्त माकल्यांना साफ केलाय. पण हो, आमच्याकडे याला माकल्या बोलतात आणि काही ठिकाणी तर म्हाकुल, मानके, काही ठिकाणी तर बोंडास पण बोलतात. तुमच्याकडे याला काय बोलतात मला कमेंट्स करून नक्की सांगा. मस्त माकल्यांना साफ केला आणि ते हातपाय असतं ना त्याचा मस्त खिमा करून घेतला. मग एका साईडला ना मस्त मॅरिनेट करायला घेतला. अगळ, हळद आणि मीठ मॅरिनेट मस्त करून घेतला आणि 10 ते 15 मिनिटं त्याला रेस्ट दिली. म्हणजे कसं त्याच्या आतमध्ये जो आगल आणि मीठ मुरला ना ते खावायला लई भारी लागतात. तुम्हाला कसं वाटतंय? हां, याच्यानंतर ना मी खिमा बनवण्याचं साहित्य घेतलंय. हा आहे खिमा. हे स्टफ बनवण्यासाठी माकले आहेत मॅरिनेट केलेल्या. तेल, कांदा, अद्रक, लसूण, मिरची, टोमॅटो, कांदा हे सगळं घेतलेलं आहे. आणि मेन गोष्ट अगळ मी पुन्हा घेतला कारण थोडासा मी पुन्हा वरून टाकणार आहे. आणि घरगुती आपले मसाले. त्याच्यानंतर साईडला ना मस्त स्टीम करायला मी टोप ठेवला आहे. जसं आपण मोदक उकडीचं काय पण उकडायला ठेवतो ना तसंच मी हे स्टीम करायला ठेवणार आहे. मस्त जालीला तेल लावलं आणि ते 8 ते 9 मिनटं फक्त उकडायला ठेवलं. उकडायला म्हणजे स्टीम करायला. जास्त वेळ स्टीम करायचा नाही, नाहीतर ना ते एकदम असे रबरासारखे होतात. सो मी 7 ते 8 मिनटंच वाफवलेत. त्याच्यानंतर हा खिमा आहे. मस्त जसं आपण कोलंबी करतो ना तसंच खिमा बनवलाय. मस्त कांदा टोमॅटो फोडणी देऊन मस्त मसाला टाकला मस्त त्याचा खिमा बनवला. आणि हे आहे मस्त रवा फ्राय माझी स्टफ माकली. मी खूप एक्सायटेड आहे सगळं खायला. सो बघूया. फर्स्ट रिंग बनवलेली आहे स्टार्टरसाठी. आई शपथ सांगते खूप भारी झालं, खूप भारी. नो वर्ड. सो मी किमा पाव ट्राय करते. संडे ब्रांच साठी खरंच सांगते एक नंबर आहे. भारी भारी. स्वामीला पण आवडलाय. सो आता हे स्क्विड बघूया. तुम्ही बघू शकता शिजलंय मस्तपैकी. खूप भारी आहे. त्याच्या आतमध्ये स्टफिंग आहे ना खूप भारी लागते. वरच्या कवरिंगपेक्षा स्टफिंग एक नंबर लागते. सो मला तर आवडला. सो तुम्ही सुद्धा घरी रेसिपी बनवून बघा आणि मला प्लीज कमेंट्स करायला विसरू नका. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज कमेंट्स करा. थँक्यू. खूप प्रेम करा. यूट्यूबला पण खूप प्रेम द्या आणि इंस्टाग्रामला पण खूप जास्त प्रेम द्या. थँक्यू.